नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही टॉपिक बघू शकताय स्टॅटिस्टिक, रिग्रेशन लाईन आणि कोरिलेशन. यावरचे आपल्याला आता PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत, एक्झाम्पल जे आहेत त्यांची आपल्याला तयारी करून घ्यायची. तर आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण इथं अरिथमॅटिक मीन जो आहे, ज्याला आपण सिम्पली मीन म्हणतो किंवा अरिथमॅटिक मीन म्हणतो, बिकॉज जॉमेट्रिक मीन पण आहे, हार्मोनिक मीन पण आहे, अरिथमॅटिक मीन पण आहे. तर आपण इथं अरिथमॅटिक मीनचे क्वेश्चन्स या ठिकाणी घेणार आहोत, जो की आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पुढे डिफरंट टाइप्स ऑफ कन्सेप्ट ज्या तुम्ही स्टॅटिस्टिकच्या स्टडी करतात, फॉर एक्झाम्पल कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन आहे, त्यानंतर डिस्पर्शन आहे, रिग्रेशन लाईन आहे, तर यामध्ये सुद्धा हा मीन तुम्हाला लागत असतो. मग आता याचे एक्झाम्पल कसे सोडवायचे, तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे आहेत की ह्याचे फॉर्म्युले, अरिथमॅटिक मीनचे जे महत्त्वाचे फॉर्म्युले, त्या फॉर्म्युलावर आधी काम करूयात आपण. हे बघा, लक्ष द्या. तर सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्हाला तो फॉर्म्युला पाठ असणं गरजेचं आहे. आता बघा, हा मीनचा फॉर्म्युला जो आहे आपण अशा पद्धतीने लिहिलेला आहे. एक्स बार इट इज इक्वल टू, एक्स बार ने आपण रिप्रेझेंट करतो, इट इज इक्वल टू समेशन ऑफ ऑल एलिमेंट्स डिवाइडेड बाय नंबर ऑफ एलिमेंट्स, नंबर ऑफ एलिमेंट्स. तर अशा पद्धतीने तुम्ही मीन काढू शकतात. बट हा फॉर्म्युला कधी वापरायचा आहे, ज्या वेळेस तुम्हाला रॉ फॉर्म मध्ये डेटा दिलेला असेल, रॉ डेटा अवेलेबल, रॉ डेटा असेल किंवा डिस्क्रीट डेटा असेल, म्हणजे फक्त एक्सच्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या असतील, ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकतात. सगळ्या एक्स व्हॅल्यूची तुम्ही काय करा, बेरीज करा आणि डिवाइडेड बाय त्याला एन ने डिवाइड करू शकतात. पुढे बघा, नंबर 2 हा झाला पहिला फॉर्म्युला मीन काढायचा. दुसरा, एक्स बार इट इज इक्वल टू समेशन ऑफ एफ इंटू एक्स डिवाइडेड बाय समेशन ऑफ एफ, आणि या समेशन ऑफ एफ लाच आपण कॅपिटल एन ने सुद्धा रिप्रेझेंट करत असतो. ओके, तर हा एक फॉर्म्युला आहे. आता याचा वापर कधी करायचा, व्हेन देर इज अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, ज्या वेळेस तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली असेल बट अनग्रुप्ड असेल, अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन, when there is ungrouped frequency distribution, ungrouped frequency distribution ज्या वेळेला असेल त्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकतात. नंबर 3, एक्स बार इट इज इक्वल टू, हे बघा, a प्लस h इनसाइड द ब्रॅकेट समेशन ऑफ fu डिवाइडेड बाय समेशन ऑफ f. आणखी हा एक फॉर्म्युला आहे, याचा वापर कधी करायचा आहे, त्यावेळेस ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल, ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन, सो अरिथमॅटिक मीन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे हे 3 फॉर्म्युले आहेत मित्रांनो. आता बघा, ह्या तिघांपैकी मॅक्झिमम वेळेला आपण कोणता फॉर्म्युला वापरणार, ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. मी सगळ्या विद्यार्थ्यांना मनापासून एक रिक्वेस्ट करेल की तुम्ही हे फॉर्म्युले पाठ करा. जर फॉर्म्युले पाठ नसतील तर तुम्हाला अरिथमॅटिक मीन काय, त्या पुढच्या इतरही कन्सेप्टचे फॉर्म्युले तुम्हाला समजणार नाहीत किंवा ते फाइंड आउट करता येणार नाहीत. सगळ्यात प्रायमरी आपली कन्सेप्ट काय करायची, की रिक्वायरमेंट काय आपली, की हे फॉर्म्युले आपल्याला पाठ करायचे. ठीक आहे. आता याच्यामध्ये असणारा हा जो ए असतो, दिस ए इज नोन ॲज अझूम मीन. याला काय म्हटलं जात असतं, अझूम मीन, याला म्हणतो आपण अझूम मीन. त्यानंतर हा जो एच आहे, एच, याला म्हटलं जात असतं विड्थ ऑफ द क्लास इंटरवल, विड्थ ऑफ क्लास इंटरवल, याला म्हणतात विड्थ ऑफ द क्लास इंटरवल. त्यानंतर हा जो यू आहे, यू, हा यू अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतात, एक्स मायनस अझूम मीन डिवाइडेड बाय द क्लास इंटरवल. तर अशा पद्धतीने हे तिघं फॉर्म्युले आधी तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. आता यांना अप्लाय कसं करतात हे तुम्हाला मी 1 बाय 1 इथे एक्झाम्पल थ्रू समजून सांगणार आहे. आता सगळ्यात पहिला फॉर्म्युला जो आहे तो आपण आतापर्यंत म्हणजे 9वी 10वीत 11वी 12वीत ज्यावेळेस तुम्ही स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास केला त्यावेळेस तुम्ही त्याला यूज केला असणार. इट इज सेम लाईक अ ॲव्हरेज, सिम्पल लाईक अ ॲव्हरेज. ॲव्हरेज कसा काढतात तुम्ही, जेवढे एलिमेंट्स असतील सगळ्यांची बेरीज डिवाइडेड बाय किती एलिमेंट्स आहेत, तशा पद्धतीने हा कॅल्क्युलेट केला जात असतो. अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर एखाद्या विद्यार्थ्याने जर हा फॉर्म्युला वापरला किंवा हा वापरला तरी तुमचं आन्सर सेमच येतं, याबद्दल टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. चला आता आपण याला एक्झाम्पलच्या मदतीने समजून घेऊयात. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल आता मी इथं घेणार आहे. फाइंड द अरिथमॅटिक मीन
ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन. आता जर का तुम्ही टेबल बघितला तर ह्या टेबलमध्ये तुम्हाला दोन गोष्टी बघायला मिळतील. एक तर तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, ओके, आणि दुसरं तुम्हाला इथं फ्रिक्वेन्सी दिलेलं आहे. सो इट इज अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ज्या टेबलमध्ये तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे त्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणतात. बट जर का तुम्ही इथं एक्सच्या व्हॅल्यूज ऑब्झर्व केल्यात तर त्या सिंगल सिंगल दिल्यात, 0 1 2 3 4 5. सो हा आहे अनग्रुप डेटा. हा कसा डेटा आहे? अनग्रुप. इट इज नॉट अ ग्रुप. अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी. आता हा प्रश्न जर बघितला तर बघा, प्रश्न आधी वाचा तुम्ही. फाइंड द अरिथमेटिक मीन फॉर द मार्क्स ऑब्टेन इन M3 पेपर ॲज गिवन बिलो किंवा ॲज अ गिवन इन द फॉलोइंग टेबल. तर आता जर तुम्ही इथं बघितलं तिथं नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत, म्हणजे एक फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, ब्रॅकेटमध्ये एफने डिनोट केलंय, आणि मार्क्स ऑब्टेन याला या ठिकाणी क्लास इंटरवल म्हटलाय. तर इथं ह्या ज्या व्हॅल्यूज दिल्या आहेत ह्या कशा दिल्यात? इंटरवलच्या फॉर्ममध्ये. 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50. ठीक आहे, हा 50 असणार शेवटचा काय? 50. 50 पर्यंत हा डेटा दिलेला आहे, 50 पर्यंत. तर 0 to 10, 10 to 20, 20, 30, 30, 40 आणि 40, 50. तर हा ग्रुपच्या फॉर्ममध्ये डेटा दिलाय. कसं दिलाय आपल्याला या ठिकाणी? ग्रुपच्या फॉर्ममध्ये. सो इट इज नोन ॲज अ फ्रिक्वेन्सी दिली आहे म्हणून फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, बट ग्रुपमध्ये दिलेला डेटा आहे म्हणून ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आणि हा कसा आहे? अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. मग आता यांना सॉल्व्ह कसं करायचं तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असतं, अनग्रुप असतो, तर त्यावेळेस फॉर्म्युला काय आपल्याला माहिती आहे बघा. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर अरिथमेटिक मीन? अरिथमेटिक मीन एक्स बार इट इज इक्वल टू, अनग्रुप साठीचा फॉर्म्युला काय असतो बघा, समेशन ऑफ एफ इंटू एक्स डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ. हा आपला फॉर्म्युला आहे, बरोबर. तर आपण याला या ठिकाणी म्हणूया इक्वेशन नंबर 1. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. तर या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे. आता दिलेल्या गोष्टी सगळ्या टेबलच्या फॉर्ममध्ये लिहून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक्स व्हॅल्यूज दिलेले आहेत, म्हणजे हा एक्स झाला. नंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे एफ, आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन मला लागणार आहे नोन ॲज एक्स इंटू एफ किंवा एफ इंटू एक्स, एफ इंटू एक्स, बरोबर. चला व्हॅल्यू लिहून काढा. तो 0 1 2 3 4 आणि 5. ओके, अशा पद्धतीने 0 1 2 3 4 5. थोडंसं वरती घेतो. 0 1 2 3 4 आणि 5. नंतर फ्रिक्वेन्सी कशी दिलेली आहे? हा 4, 4 नंतर 5, 5 नंतर 12, नंतर 13, नंतर पुढे 16 आणि हा दिलाय 12. आता एफ इंटू एक्स म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन. 0 इंटू 4 0, 5 1 5, 12 दुने 24, 13 13 दुने 26, 33 39, 39. ओके, पुढे 16 32 64, 64 आणि 12 पंचे 60. ओके, आणि आता आपल्याला यांची सम करायची, याची सुद्धा आपल्याला सम करावी लागणार आहे. ठीक आहे, तर हे समेशन जे आहे ते मी इथे लिहितो, समेशन ऑफ एफ आणि समेशन ऑफ एफ एक्स हे आपल्याला लागणार आहे. आता सगळ्यांची बेरीज करा. हे बघा, आता 4 आणि 5 9 आणि 2 11, 11 आणि 3 14, 14 आणि 6 20, 20 आणि 2 22, 2 आजच्याला 2 3 4 5 6. सो इट इज 62. हा किती झाला? 62. पुन्हा एकदा करून घ्या, कॅल्क्युलेशन चुकायला नको. 4 आणि 5 9 आणि 2 11, 11 आणि 3 14 आणि 6 20 आणि 2 22, 2 आजच्याला 2 2 3 4 5 6, 62. पुढे तर आता बघा 5 आणि 4 9, 9 9 18, 18 आणि 4 22, 2 पुन्हा 2 2 आणि 2 4 आणि 6 10, 10 आणि हे 19, 192. आता ह्या व्हॅल्यू फक्त पुट करा. सो पुट ऑल व्हॅल्यूज इन इक्वेशन 1. सो इक्वेशन 1 मध्ये पुट करा फक्त. मग बघा इक्वेशन 1 कसा आपला, एक्स बार इट इज इक्वल टू समेशन ऑफ एफ एक्स डिवाइडेड बाय समेशन ऑफ एफ. सो व्हॉट इज द समेशन ऑफ एफ एक्स? इट इज 192 आणि डिवाइडेड बाय काय आहे आपल्याकडे? 62. मग चेक करा इथून आपल्या एक्स बारची व्हॅल्यू काय येते. सो देअरफॉर अरिथमेटिक मीन एक्स बार इक्वल टू, सिम्पली हे डिव्हिजन करा आणि तुमच्याकडे आन्सर येऊन जाईल. कॅल्सी अलाउड आहे, तुम्ही कॅल्सी यूज करू शकता. 192 डिवाइडेड बाय 62. तर हे आन्सर तुमचं येतंय 3.09677. अशा पद्धतीचे हे आन्सर येते. डेसिमल नंतर 5 डिजिट पर्यंत मी कॅल्सी या ठिकाणी फिक्स करून घेतो. तर हा आला माझा अरिथमेटिक मीन. ठीक आहे, 3.09677. तर अशा पद्धतीने आन्सर आलेला आहे.
तर असं तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. वेन देर इज फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन बट अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा क्लास इंटरवल दिलेला नाही, एक्सच्या डायरेक्ट व्हॅल्यू दिलेला आहे. तर असा तुम्ही अरिथमॅटिक मीन कॅल्क्युलेट करू शकतात. आय होप तुम्हाला नक्कीच समजलेला असेल. तुम्ही काय करा, व्हिडिओला व्यवस्थित पॉज करून जे काही बोर्डवरती आहे ते सगळं व्यवस्थित लिहून घ्या. ओके, त्यानंतर जातो मी सेकंड क्वेश्चनला. आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नात तुम्ही बघू शकता, तर इथं आपल्याला जो काही टेबल दिलेला आहे या टेबलमध्ये फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड केलेली आहे, त्यासोबत क्लास इंटरवल आहे. तो क्लास इंटरवल दिला आहे म्हणजे जो काही डेटा दिला आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनच आहे, पण कसं आहे, ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे. कशा प्रकारचं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे, ग्रुप. मग ग्रुपच्या फॉर्ममध्ये असेल तर त्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने जावं लागतं. मग आता ते बघा, हा टेबल आहे तुमच्या समोर, तर याचं सोल्युशन मी नेक्स्ट पेजवरती घेतो. तर बघा याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करावं लागतं. तो अरिथमॅटिक मीन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फॉर्म्युला, सगळ्यात महत्वाचा आहे फॉर्म्युला. तो ग्रुप डिस्ट्रीब्युशन साठीचा फॉर्म्युला बघा कसा आहे, ए प्लस एच. ओके, ए प्लस एच समेशन ऑफ एफ यू डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ. तर हा असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, याला म्हणतो मी सध्या इक्वेशन नंबर 1. आता बघा कशा पद्धतीच्या स्टेप्स तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत तो तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात अगोदर जो क्लास इंटरवल आहे तो क्लास इंटरवल लिहून घ्या. हा झाला क्लास इंटरवल. ठीक आहे, क्लास इंटरवल नंतर या ठिकाणी जी फ्रिक्वेन्सी दिली ती फ्रिक्वेन्सी तुम्ही लिहून घ्या. त्याच्यानंतर या क्लास इंटरवलच्या मदतीने आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढावी लागते. बघा, अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये डायरेक्टली तुम्हाला एक्स प्रोव्हाइड केलेला असतो, पण ज्या वेळेस ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन 0 पासून 10 पर्यंत, तर त्या केसमध्ये आपल्याला एक्स काढावा लागतो. तो कसा काढायचा ते तुम्हाला मी शिकवतो. याच्यानंतर तुम्हाला लागतो यू, आणि यू चा फॉर्म्युला असतो बघा अशा पद्धतीने, एक्स मायनस ए डिवायडेड बाय एच. एक्स मायनस ए डिवायडेड बाय एच. तर एच जो असेल तो विड्थ असणार आणि ए जो असणार तो असणार अजून मीन. ठीक आहे, अजून मीन असणार. आणि त्याच्यानंतर मला लागेल एफ इंटू यू. ठीक आहे, मग आता 1 बाय 1 सगळ्यात अगोदर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये जो क्लास इंटरवल आहे तो लिहून घेऊ. 0 पासून 10 आणि 40 टू 50 पर्यंत. हे बघा, 0 10 10 20 20 30 30 40 आणि 40 50. ओके, हा दिलेला आहे. आता फ्रिक्वेन्सी बघा, फ्रिक्वेन्सी कशी दिली, 12 10 8 5 3. 12 10 8 5 3 ही फ्रिक्वेन्सी दिली. आता बघा फॉर्म्युलामध्ये समेशन ऑफ एफ लागतो, तर मला याची बेरीज करावी लागेल. समेशन ऑफ एफ. ठीक आहे, करून घेऊ आपण आता. हे बघा, 12 आणि हे 8 झाले 20 आणि 10 30 30 आणि हे 8 38 38 झाली सम. ठीक आहे, तुम्ही कॅल्क्युलेटर वापरा. आता एक्स कसा काढायचा, एक्स जेव्हा क्लास इंटरवल दिलेला असतो तेव्हा एक्स कसा काढायचा बघा. ही ह्या पर्टिक्युलर क्लास इंटरवलची ही लोअर व्हॅल्यू आहे आणि ही अप्पर व्हॅल्यू आहे. सो लोअर प्लस अप्पर डिवायडेड बाय 2. लोअर प्लस अप्पर डिवायडेड बाय 2. लोअर आहे 0 प्लस अप्पर आहे 10 डिवायडेड बाय 2. सो इट इज इक्वल टू 5. त्याला मिड व्हॅल्यू पण म्हणतात. तसंच लोअर आहे 10 अप्पर आहे 20 डिवायडेड बाय 2. मग किती आला तो 15. तसंच लोअर आहे 20 अप्पर आहे 30 डिवायडेड बाय 2. तो थोडक्यात त्याचा आपण काय करतोय, ऍव्हरेज काढतोय. ऍव्हरेज क्लास इंटरवलचा ऍव्हरेज म्हणजे एक्स व्हॅल्यू. मग काय काय आल्यात त्या, ह्याला 5, हे आली 15, ह्याला 25, ह्याला 35 आणि हे आली 45. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी एक्स व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्या जातात. इट इज द ऍव्हरेज ऑफ द क्लास इंटरवल. ओके, पुढे चला. आता यू काढताना मात्र मित्रांनो, यू जेव्हा तुम्ही काढणार तर यू काढताना आपल्याला ए जो आहे तो अजूम करून घ्यावा लागतो. आणि व्हॉट इज ए रे, ए इज नोन ॲज अ अजूम मीन. एला काय म्हटलंय मी, अजूम मीन. तर आता हा मीन जेव्हा अजूम करायचा तेव्हा कसा अजूम करायचा बघा. तर हा जो एक्सच्या व्हॅल्यूज आहेत ना, एक्सच्या व्हॅल्यूज, तर ह्या एक्सच्या व्हॅल्यूज मधून तुम्हाला ए अजूम करायचा असतो. तर नेहमी लक्षात ठेवा, ही सगळ्यात छोटी व्हॅल्यू आणि सगळ्यात मोठी व्हॅल्यू या दोन व्हॅल्यू सोडून मधल्या कोणत्याही व्हॅल्यूला तुम्ही ए म्हणून अजूम करू शकतात. म्हणजे एखादा विद्यार्थी 15 घेऊ शकतो ए म्हणून, एखादा 25 घेऊ शकतो, एखादा 35 घेऊ शकतो. प्रत्येकाचा आन्सर म्हणजे फायनल मीन जो आहे तो सेमच येणार. तुम्ही ट्रायल करू शकतात वाटलं तर. ठीक आहे, काय म्हणतोय मी लक्षात घ्या. कारण या एक्स व्हॅल्यूचा मीन 5 तर येणारच नाही, सगळ्यात छोटी व्हॅल्यू आहे, किंवा 45 सुद्धा येणार नाही, सगळ्यात मोठी व्हॅल्यू आहे. मीन आहे ना तो मध्ये आहे. तर त्यामुळे सगळ्यात छोटी व्हॅल्यू सगळ्यात मोठी व्हॅल्यू सोडून मधल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्यापैकी तुम्ही कुणालाही मीन म्हणू शकतात, अजून मीन म्हणू शकतात. तर मी आता काय करतो, सध्या या ए ला मी अजून मीन कन्सिडर करतो, 25 ला अजून मीन ए म्हणतो. मग आता इथं हा फॉर्म्युला कसा बनेल मग लक्ष द्या. तर हा फॉर्म्युला कसा बनेल मग,
एक्सच्या व्हॅल्यूज -25 डिवायडेड बाय विड्थ ऑफ क्लास इंटरवल आहे 10 बघा 0 to 10 10 20 20 30 30 40 40 50 विड्थ ऑफ द क्लास इंटरवल आणि ती किती आहे 10. मग चला पुट करा 1 by 1 आता याच्यात व्हॅल्यू बघा कशा. एक्स किती 5 हा 5 - 25 5 - 25 म्हणजे -20 -20 आणि डिवायडेड बाय 10 सो इट इज -2. ओके 15 - 25 15 - 25 -10 डिवायडेड बाय 10 सो आला -1. 25 - 25 0 35 - 25 इथे येणार 1 45 - 25 इथे येणार 2. हे बघा झालं यूच्या व्हॅल्यू अगदी सोप्या पद्धतीने. दे लास्ट कॉलम एफ अँड यूचं मल्टिप्लिकेशन 12 दुने 24 -24 10 1 10 0 ने मल्टिप्लाय 0 5 1 5 3 दुने 6 आणि करा या सगळ्यांची बेरीज. मग बघा एफ यू इट इज इक्वल टू आता बघा मित्रांनो 6 आणि 5 झाले 11 ठीक आहे आणि हे किती झाले -34 प्लस 11 सो 3 आणि हा -23 सो -23 बरोबर -23 इज द समेशन ऑफ एफ यू. देअरफॉर आता फायनल इक्वेशन 1 बिकम्स आता इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू पुट करा. सो एक्स बार इट इज इक्वल टू व्हॉट इज द फॉर्म्युला ए आणि ए काय अजून केला आपण 25 प्लस विड्थ ऑफ द क्लास इंटरवल किती आहे एच 10 समेशन ऑफ एफ यू किती आलाय -23 आणि डिवायडेड बाय 38. चला हे कॅल्क्युलेशन करा फक्त आता 25 - 230 डिवायडेड बाय 38 इट इज इक्वल टू हे कॅल्क्युलेशन आपल्याला आता करायचंय. हे बघा 230 आहे तो डिवायडेड बाय 38. ओके ही जी व्हॅल्यू आली ती मी मायनस करतो 25 मधून तर याचं उत्तर येत आहे प्लस 18.9473 6 आणि 8 मी त्याला राऊंड अप करून घेतो 6 आणि 8 याला राऊंड अप जर केला तर झाला 7. ठीक आहे डेसिमल नंतर मी 5व्या डिजिट पर्यंत जातोय. तुम्ही कॅल्सी तुमचा फिक्स करू शकतात. कसं फिक्स करायचं शिफ्ट दाबायचं आणि लगेच मोड दाबायचं. तिथं तुम्हाला एक फिक्स नावाचं 6 नंबरला ऑप्शन येईल. तिथं ते क्लिक केलं का पुढे तुम्हाला 0 पासून 9 अशा डिजिट विचारतात. जर तुम्हाला डेसिमल नंतर 5व्या डिजिटला राऊंड अप करायचं असेल तर 5 टाका फक्त लगेच तो राऊंड अप होऊन जाईल. तर हा आला तुमचा अरिथमॅटिक मीन. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा मीन फाइंड आउट केला जात असतो. तर तुम्हाला जो सिलेबस आहे आपला तर या सिलेबसमध्ये मात्र ह्या 2च प्रकारच्या व्हरायटीज आहेत अरिथमॅटिक मीनच्या. तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकतात की जेव्हा अनग्रुप्ड डेटा असेल असा अनग्रुप्ड डेटा असेल तर त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने जा किंवा जेव्हा ग्रुप डेटा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने जाऊ शकतात. ठीक आहे आणि एक लक्षात घ्या हा जो ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला वापरून सुद्धा हा मागचा प्रश्न सॉल्व्ह करता येतो. हा प्रश्न सुद्धा सॉल्व्ह करता येतो. मग म्हणणार तुम्ही सर यू कसा काढायचा तर बघा यू असा काढायचा x - a डिवायडेड बाय h. मग हा h काय असेल बरं का या केसमध्ये इथं क्लास इंटरवलच नाहीये तर त्या केसमध्ये ह्या h ची व्हॅल्यू पुट करायची फक्त 1. काय पुट करायची 1 आणि a काय अजून करायचा छोटी व्हॅल्यू 0 मोठी व्हॅल्यू 5 यांच्यामध्ये कोणतीही व्हॅल्यू जी असेल त्याला तुम्ही ए अझूम करू शकतात. आणि याचा वापर करून सुद्धा म्हणजे ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा वापर करून सुद्धा तुम्ही हा प्रॉब्लेम सोडवू शकतात. आन्सर सेमच येणार. त्यामुळे मी तुम्हाला काय म्हटलं की आउट ऑफ दिस 3 फॉर्म्युलीज या 3 फॉर्म्युल्यामध्ये ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. याचा वापर करून तुम्ही मागचे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करू शकतात. तर त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना माझी एकच रिक्वेस्ट असेल की सगळ्यात प्रायमरी लेवलला तुम्ही फॉर्म्युले पाठ करा आणि मग त्याला कसं अप्लाय करायचं त्यासाठी मी हे 2 छोटे छोटे महत्त्वाचे न्यूमेरिकल या ठिकाणी घेतलेले आहेत. रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूयात. ओके चलो थँक्यू सो मच.